नमस्कार. आता पाहूया 15 सेकंदात 5 महत्वाच्या बातम्या खास आमच्या खवय्ये नगरीमधनं. बातमी नंबर 1. उकड शेंगुळे हा पदार्थ हॉटेल्समधून मेनूमध्ये ठेवला जावा म्हणून अखिल भारतीय मराठवाडा झणझणीत पदार्थ समितीने आंदोलन छेडलं आहे. आणि दुसरीकडे संतोष जुवेकर यांनी मागणी केलेली आहे की हा पदार्थ त्यांनी या मंचावरती इतका चांगला केला की या पदार्थाला त्यांचंच नाव देण्यात यावं. बातमी क्रमांक 2. मिक्स भजी महामंडळाकडून श्रेया बुगडे यांना कांदा भजी शेफ म्हणून आणि भाऊ कदम यांना चकली महामंडळाकडून चकली शेफ म्हणून विचारणा झालेली आहे. मंडळी, या सगळ्या बातम्या फक्त महाराज बाजूला सरका. काय 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 चाललंय काय? काही तांत्रिक अडचणीमुळे आपण आता एक मिनिट, मी तांत्रिक अडचण आहे. मी तांत्रिक अडचण आहे. हो नाही महाराज, मी आपल्या राज्यातल्या ब्रेकिंग न्यूज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. काय गरज आहे? नत्य उच्च कशाला सांगितलं? कोणी सांगितलं तिला? नाही तुम्ही ठेवलेलं तिला व्यवस्थित कामावर. माझा उद्देश चांगला आहे महाराज. कसला? मी तुम्हाला सांगतो, ह्या खवय्ये नगरीमध्ये वेगवेगळे मराठमोळे पदार्थ होत आहेत. मग ते जगभरात या कार्यक्रमामधनं जात आहेत. मग मी हे आनंदाची बातमी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय की पदार्थ ट्रेंडिंग होत आहेत. एक मिनिट, ते मला काय उगाच शहाणपणा सांगू नको. मराठी पदार्थ ऑलरेडी हाईट वर आहेत, सगळे पॉप्युलर आहेत. महाराज, पॉप्युलर असणं वेगळं, लोकप्रिय असणं वेगळं आणि ट्रेंडिंग असणं वेगळं. काय वेगवेगळं आहे काय? वेगवेगळं आहे महाराज. अच्छा, तुम्ही तिथे जाऊन असं नसतं वा, मी कलाकारांना बोलवतो, त्यांच्या हातचे पदार्थ तुम्ही खा. हे मस्त आहे रे, पण गोल 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 गोल. अहो महाराज, हे लाईव्ह आहे, दिसतंय सगळं. खूप फालतूगिरी आहे. जातो मी, कंटाळा आलाय मला. लवकर पाठव, काय ते आहे ते टाकाय, तोंडात टाकाय. हो महाराज, धन्यवाद धन्यवाद. तर मंडळी नमस्कार, शुभ संध्याकाळ. मी संकर्षण कराडे स्वागत करतो तुमचं झी मराठीवरच्या ताज्या, वाफाळलेल्या आणि चविष्ट कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मस्त मजेदार किचन कलाकार. आता मनोरंजन आणि मेजवानी एका ताटात. महाराज, मी पहिल्या पाहुणीला आपल्या इथे बोलवतो. तिच्याच सारख्या तिच्या साध्या सोप्या सरळ कविता. अहो, ती जशी जगते तशाच तिच्या भूमिका. अनन्या असो किंवा कुहू किंवा रमाबाई रानडे, अहो तिच्या अभिनयाचा झोका हा कायम उंच जात चाललेला आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आमची लाडकी मैत्रीण, कवयित्री, निवेदिका, अभिनेत्री स्पृहा जोशी. लगेच बोलूया आपल्या पुढच्या पाहुण्याला. मंडळी, असं म्हणतात, म्हणजे जनरली असा एक गैरसमज आहे की मराठीतले नट हे देखणे तरी असतात किंवा त्यांचे डोले शोले तरी असतात किंवा मग त्यांना म्हणजे असं नुसतंच म्हणजे बाबा चालू आहे आपलं माझ्यासारखं. पण हा गैरसमज, या गैरसमजुतीला छेद देणारा एक दमदार अभिनेता आपल्या स्टेजवरती आलेला आहे, जो अभिनयालाही दमदार आहे आणि डोले शुदले सुद्धा कमाल आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अभिनेता गश्मीर महाजरीचं. अशी काहीतरी स्टेप केलीस तू? हा, मी केली, म्हणजे मला आल्या आल्या माझी चूक काढली महाराज. माझ्या अपमानापासून आजच्या भागाची दमदार सुरुवात झालेली आहे. आणि आता बोलूया आपल्या तिसऱ्या पाहुण्यांना. मला सांगायचंय महाराज की हे जे तिसरे पाहुणे आहेत हे म्हणजे महाराज कमाल, म्हणजे पटकन कानात नाव सांगा म्हणजे मी त्यांचं नाव घेऊन. नमस्कार, चलिए आज हम मिलके किचन में खेलते हैं कौन बनेगा कलाकार. आज महाराज या मंचावरती श्री अमिताभ बच्चन येणार आहेत असं मला वाटतं महाराज. आणि तुम्हाला सांगतो, ठाके चिके मी किचन मध्ये येऊन कल्ला कलणार. मी सगळे कांदे खाणार, कच्चे बटाटे खाणार आणि माझ्या ललितासाठी सगळे गोणी घरी घेऊन जाणार. आऊ महाराज, ही झाली गंमत. पण आज या मंचावरती या सगळ्यांचे आवाज लीलया काढणारे आणि अतिशय उत्तम आपल्या सगळ्यांचे लाडके गायक सुदेश भोसले यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती. सुदेश सर, स्पृहा आणि गश्मीर, तुम्हा तिघांचंही फार मनापासून या मंचावरती स्वागत. सर, कसं वाटतं इकडे येऊन? भीती वाटते. फर्स्ट टाइम काहीतरी बनवणार आहे. प्रयत्न करू काहीतरी बनवायचं, गपचूप खायचं. वा, थँक्यू सो मच. मला आता तुम्हाला विचारायचं आहे की स्पर्धा आहे म्हटल्यानंतर आपल्याला कोणीतरी सपोर्ट करायला लागतं. बरोबर. तर आपण गश्मीर पासून सुरुवात करूया. कोण आलंय तुला सपोर्ट करायला? पुण्यातला बालमित्र आहे प्रशांत अनासपुरे. बर,
काय करता आपण? सर मी पत्रकार आहे बर. आणि पुण्यातल्या अनेक वेगवेगळ्या पेठांमध्ये आम्ही खूप फिरलेलो आहोत वा. आणि काय काय करायचं ते आपण सांगूयाच. थँक्यू प्रशांतजी. स्पृहा, तुला इथे साथ द्यायला कोण आलेलं आहे? माझ्या बरोबर माझी आई आणि काकू अशा दोघी जणी आल्यात. नमस्कार आई आणि काकू. त्या दोघी उत्कृष्ट कुक आहेत हो. स्वतः आणि अप्रतिम स्वयंपाक करतात. सो त्यांना बघत बघत मोठी झालीये. बर. पण त्याच्यामुळे त्यांना बघत बघत कधीही हिंमतच झाली नाही की आपण किचन मध्ये जाऊन काही करावं. इतका त्यांचा धाक आहे. पण मला विचारायचंय काकूंना की जनरली आपण स्वयंपाक करायला सुरुवात करतो म्हणजे फोडणी दे, जरा चहा टाक, मोदकापासून सुरुवात केली स्पृहाने असं आमच्या कानावर आले, आम्हाला माहित नाही. आम्ही दोघी जणी, मी आणि माझी जाऊ, आम्ही दोघी जणी मोदक करत होतो. ऑर्डर्स असायच्या आमच्या. बर पण तेव्हा खरंच स्पृहा मोदक करायला आमच्याबरोबर बसायची बर आणि मला खरंच सांगायला आनंद वाटेल की ती खूप छान मोदक करायची. बर. पण तेवढं एकच बरं का, हा अजून काही केलेलं तिने माझ्या तरी जास्त लक्षात नाहीये. अरे बाप याच्या पलीकडचं काही करू शकेल. नाही नाही, टेलिव्हिजन आहे, खोटं नाही, एवढं खोटं नाही आज बोलायचं. आज मी खूप डोळे भरून बघणार आहे तिला आज स्वयंपाक करताना. पण काकू तुम्हाला खोटं नाही सांगत, एकदा आम्ही एकत्र शूट करत होतो तेव्हा ती म्हणाली, मी तिला म्हणलं अगं काय आज डोळे सुजलेले दिसत आहेत. ती म्हणाली काल थोडं जागरण झालं, आईला कोळंबीची आमटी करून खाऊ घातली होती, त्याच्यामुळे थोडा आवरावरी करण्यात वेळ गेला. हा ठीक आहे, तर एकंदरीत आजचा प्रवास कल्लाकार असा कल्ला होणार आहे इथे, बरोबर. थँक्यू सो मच, तुम्हा दोघींचंही स्वागत. सुदेशजी, मला तुम्हाला विचारायचंय की तुम्हाला इथे साथ द्यायला कोण आलेलं आहे? 30 वर्ष जी मला भरभरून खायला देते आहे वा. आणि ती इतकं चांगलं बनवते त्यामुळे मला कधी किचनमध्ये जायची गरजच पडली नाही. माझी बायको हेमा. नमस्कार, खूप मनापासून तुमच्या या मंचावरती स्वागत. महाराज, आता परवानगी असेल तर आपण स्पर्धेला सुरुवात करूया. जरा थांब ना, हे 3 पाहुणे मगासपासून इथे आलेले आहेत, त्यांचं काहीतरी आदरात इथे काही चहा पाणी. आता वाघ बकरी चहा असेल तर दे ना त्यांना. खरंच महाराज, हा, मग? आपण तो देऊया, पण त्यासाठी मी तुम्हालाच विनंती करतो की तुम्ही मंचावरती या. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया प्रशांत दामले महाराजांचं. पाहुण्यांसाठी आम्ही खास व्यवस्था केलेली आहे. मंडळी, या खवय्ये नगरीमध्ये तुमचा थकवा घालवण्यासाठी खास गरमागरम वाफाळलेला वाघ बकरी चहा, ताजेपणा आणि कडक चहाचा एक दमदार कप. अशा कपाने तुमच्या प्रत्येक कामाची सुरुवात होईल तजेलदार आणि दमदार. म्हणूनच वाघ बकरी चहाकडून पाहुण्यांना मिळतंय एक छानसं गिफ्ट हॅम्पर, ज्यामुळे आपल्या कार्यक्रमाची सुरुवातही होईल तजेलदार आणि गरमागरम. धन्यवाद महाराज. मी तुम्हाला विनंती करतो की आपण परत एकदा आसनस्थ व्हा. जोरदार टाळ्या आमच्या महाराजांसाठी व्हायला पाहिजेत. आणि आता मी महाराजांना विनंती करतो की त्यांनी ज्या राजशेफना इथे आमंत्रित केलेलं आहे त्यांना बोलवावं. मराठी असल्याचा आणि मराठी पदार्थ बनवण्याचा आणि मराठी पदार्थांचा अभिमान ठेवणाऱ्या आमच्या राजशेफ जयंती कठाळे. फार मनापासून जयंतीताई तुमचं स्वागत. कसं वाटतं यांना बघून? मस्त वाटतंय. मराठी कलाकार जिथेही जातात ना तिथे त्यांचाच कल्ला असतो. तसाच मराठी पदार्थांचा कल्ला आता जगभरात करायचा आहे. त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या साथीची आवश्यकता आहे. वा, क्या बात आहे. महाराज, इच्छा माझी पुरी करा असं म्हणत तुम्ही आज यांना पदार्थ सांगावे अशी मी तुम्हाला विनंती करतो. आपण पहिल्यांदा सुदेशजींपासून सुरू करूया. आईला तुम्ही इतके वेगवेगळे आवाज काढू शकता, पण तुमचा मूळ आवाज काय आहे हे मला माहिती आहे. त्या आवाजासारखाच एक दमदार पदार्थ तुम्हाला करायचा आहे बर. आणि तो आहे शेव भाजी आणि भाकरी. शेवभाजी. शेवभाजी मराठवाड्यात मिळते ना. अच्छा. मराठवाड्यात शेवभाजी मिळते, भाकरी तर ऑल ओव्हर महाराष्ट्र मिळते. भाकरी अवघड आहे पण शेवभाजीचं काय? ओ अच्छा अच्छा. त्यांनी ऑलरेडी बोलता बोलता भाकरी डिस्कार्ड करून टाकलेली आहे. भाकरीचा तो प्रश्नच नाही. शेवभाजी तरी थोडी टप्प्यातली आहे. ऍक्च्युली कसं आहे ना, सध्या आपण म्हणतो ना झाडं तोडू नका, हा. जंगल वाचवा, तसं सेव द भाजी.
आता आपण स्पृहाकडे जाऊया. हो महाराज. खरं स्पृहा नुसती असं बघितलं तरी ती गोड दिसते, गोड आहे, मुळात स्वभावाने छान आहे, उकडीच्या मोदकासारखीच आहे ती. त्यामुळे मी तिला थोडा असा सोपा पदार्थ देतो. बर. तुला बनवायचं आहे चमचमीत मासवडी रस्सा. माशाचं काही असतं का? नाही. मासवडी नाही नाही नाही, हा आहे विदर्भातला पदार्थ आहे मासोडी रस्सा. आता राजेशेफ त्याच्यावर तुझ्याशी नंतर बोलतील. काकू काय म्हणायचं तुम्हाला मासोडी रस्स्याबद्दल? स्पृहा तुला खूप खूप शुभेच्छा. दिल्या घरी तू सुखी राहा. काश्मीरकडे जाऊया. एक तर तुझ्या प्रत्येक चित्रपटात एक असा एक तर दणका असतो, हाणामारी असते. तू पदार्थ पण असाच बनव, असा झणझणीत, म्हणजे असं झालं की घामच यायला पाहिजे. मी काही बनवलं तरी घाम येणार आहे. तू बनव लाल चटकदार पाटवडी रस्सा. ओ असं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सपोर्ट दमदार करा आणि पदार्थ चांगले करा. त्याचं कारण असं आहे की आज जिंकणाऱ्याला किंवा जिंकणारीला मिळणार आहे अप्रतिम असं डिश वॉशर. तुम्हाला खूप शुभेच्छा. राजशेफ मदतीला आहेत. महाराज सुरू. स्टार्ट. सर तुम्हाला आधी टायमर सुरू झालेला आहे. 35 सेकंद दही बाकी आहे आहे. दही. चेक करा. पटकन चेक करा. 30 सेकंद राहिलेले आहेत. खाऊन कश्मीर बघा, खाऊन सर बघा. स्पृहा. ओके. सगळं खाऊन बघा. अरे याला वास समजत नाही, नसेल तर सगळी पिठं विचारा विचारून घे. कश्मीर पिठं विचारून घे कुठली पटकन. कुठली पीठ आहेत? ही पिठं कुठली आहेत? आधी एकूण मोजून घ्या किती आहेत. हा, 1 20 2 3 सेकंद 4 काश्मीर. 5 6 7 8. ती तवी टाकायची आहेत ना? होय, सगळं अगं, स्पृहा, वापरायचं. तुझ्या आईला तो विचारतोय. सगळं अरे यार ठीक आहे. आता काय युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं. आम्हाला काय 10 सेकंद. 9 8 7 6 5 4 3 2 1 0. सुरेश सर, एक असा आवाज आहे जो आवाज मला असं वाटतं, म्हणजे मी हे म्हणायचं धाडस करतो बरं का महाराज, की भारतामध्ये फार मोजक्या लोकांना जमत असेल आणि जो आवाज मला असं वाटतं की सुदेशजी इतका कुणीच परफेक्ट काढू शकत नाही, तो म्हणजे विनोद खन्ना साहेबांचा. तर मला हा आवाज तुमच्याकडनं एकदा ऐकायचा, माझी फरमाईश आहे सर. अमर अकबर अँथनी कोणी कोणी पाहिलं जरा हात वर करा. अर्थात. त्याच्यामध्ये इन्स्पेक्टर अमर अमिताभ बच्चन अँथनीला त्या झोपडपट्टीत जाऊन खूप धुतात. हो. तर तो म्हणतो, आपका वर्दी देख के अपन छुपे वरना यहाँ का दादा है तो हाँ सही. अपनी बस्ती वालों के सामने रोब जमा रहा है हाँ, और मेरी वर्दी की वजह से चुप है ना, देखता हूं तुझे. क्या बात आहे, क्या बात. त्याला ते मारतात, खांद्यावर घेऊन निघून जातात. तो लॉकअप मध्ये नेक्स्ट सीन कट्टू अमिताभ बच्चन लॉकअप मध्ये आणि विनोद खन्ना काहीतरी टेबलवर लिहितात. राईट. साहब आपने उनको बहुत मारा लेकिन अपन ने सिर्फ 2 मारा, सॉलिड था ना. ओह शट अप विलियो. वा 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 सर, वा सर. आता हा प्रश्न तुला, तूही जगभरात कवितांचे कार्यक्रम करतेस, एखादी अशी कविता ज्याला कायम ही स्पृहाताई ही कविता सादर कराच. अशा खूप कविता आहेत, पण मला असं वाटतं माझ्या कवितांपेक्षा ज्या ज्येष्ठ श्रेष्ठ कवींच्या कविता असतात त्यांना प्रचंड रिस्पॉन्स येतो. बरोबर. आणि त्यातली एक मंगेश पाडगावकरांची कविता आहे, यांचं हे असं का होतं कळत नाही. प्लीज. तर यांचं हे असं का होतं कळत नाही, यांचं हे असं का होतं कळत नाही, यांना कळतं पण वळत नाही. आता सगळेच कसे बागेमध्ये व्यायाम करत बसणार किंवा हातामध्ये गीता घेऊन चिंता करत बसणार. राईट. बागेतल्या कोपऱ्यात कुणीतरी एकमेकांना घट्ट बिलगून बसलेलं असतंच ना, गालाला गाल लावून गुलुगुलू करत असतंच ना. हा, हे असलं काही दिसलं की यांचं डोकं सणकलंच. हे असलं काही दिसलं की यांचं डोकं सणकलंच, यांच्या नैतिक अध्यात्माचं गळू अवघड जागी ठणकलं. नैतिक अध्यात्माचं यांचं एक वेगवान घोडं असतं. बर का, नैतिक अध्यात्माचं यांचं एक वेगवान घोडं असतं. अहो पण यांना मुलं होतात, हेच एक मोठं घोडं असतं. अप्रतिम अप्रतिम. वा वा वा. कुठल्याही आनंदाला हे आयुष्यभर भीत असतात. कुठल्याही आनंदाला हे आयुष्यभर भीत असतात आणि एरंडेल प्यावं तसं आयुष्य पीत असतात.
आता एरंडेल प्यायल्यावर अजून दुसरं काय होणार नाही का? खरंच. एरंडेल प्यायल्यावर अजून दुसरं काय होणार? एकच ठिकाण ठरलेलं, दुसरीकडे कुठे जाणार? वास्तवा. का कारण आणि परिणाम यांचं नातं काही टळत नाही. कारण आणि परिणाम यांचं नातं काही टळत नाही. आणि यांचं असं का होतं शेवटपर्यंत कळत नाही. यांचं असं का होतं शेवटपर्यंत कळत क्या नाही. बात है, क्या बात. फार सुंदर, फार सुंदर. तर आता आपण जाऊया पेठेकडे, जिथे असणार आहे शेठ. आणि त्या शेठेच्या पेठेतनं तुम्हाला 2 मिनिटात साहित्य घेऊन यायचंय. पण ते असंच उघडणार नाही, त्याला आपण हाक मारूया. 3, 2 आणि 1. ओ शेठ! बघून काळीच फोन मला करतय वाचतय टुरुम टुरुम. तुम बघून काळीच फोन मला करतय वाचतय टुरुम टुरुम. मंग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट वर. ब्रुम 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 ब्रुम. सर आलेले आहेत इकडे बघितलं. अरे दिसतच नाही म्हणजे इकडे इकडे बघितलं. माझ्यामुळे तुला तो दिसत नाही. लक्षात ठेव ना मी. सर म्हणजे कसं एकदम दिसायला एकदम कूल आणि एकदम असे जबरदस्त आहे ना. पण मला काय वाटतं तुमचं नाव चुकलंय. तुमचं नाव काश्मीर नाही काश्मीर पाहिजे होतं. हे कसं सगळ्यांना आवडतं मुलींना पण सगळ्या मुलींना काही कुठं जायचं म्हणतं काश्मीरला. म्हणजे कसं एकदम कूल. एक तर मना आता कळलं जर बाजला मॅडम. आता मना कळलं हा मगातपासून हिच्या व्हॅनिटीच्या जवळ काय करत होता ते. काय करत होतो? हिच्या ड्रेस मधला उरलेला कापडात नाही हे सगळं ड्रेस शिवून घेतला तुझं जॅकेटची भाग्य. या आम्हाला थंडीचे कपडे दिला. स्पृहा जोशी जबरदस्त एकदम. काय काय कवयित्री आहे म्हणून तुम्हाला सांगतो. जबरदस्त एकदम. मी पण तुमच्यावरती 1-2-4 ओली केलेल्या आहेत. बरं. गुस्ताकी साफ हा म्हणजे तर बसून मांजा बुलेटवर जाऊ आपण दोघं बुरुम बुरुम. बर बसून मांजा बुलेटवर जाऊ आपण दोघं बुरुम बुरुम. जाऊ चौपाटीवर तिकडे खाऊ खिचा पापर कुरुम कुरुम. सर म्हणजे ते कसे इको फ्रेंडली आहे. इको फ्रेंडली. हा म्हणजे कसं इकॉनॉमिकली पण फ्रेंडली आहे. खरंच. कसं त्यानं एकट्यानं बोलवलं की ते एवढे आवाज करतात की कोरस फोरस कसलीच गरज लागत नाही. सगळं गाणं तिच्यामध्येच होऊन जातं. आता एक काम करूया शेठ. आता आपण यांना 2 मिनिटांची वेळ देऊया. त्या 2 मिनिटात महाराज तुमच्या आज्ञेने हे साहित्य घेऊन येतील लगेच. चला गो. चला मला चला चला पटापट. कांदा काय मेड इन पुणे त्याला माहितीये. तेल आहे. येस त्याला माहिती आहे सगळं. जोशी काकू. के गरम मसाला कांदा टमाटर अद्रक लसण कोथिंबीर सुदेश सर तुम्हाला ऑर्डर सांगतायत तिकडनं. हल्दी धनिया पावडर आलं लसूण पेस्ट शक्य नाही. चिंच गुळ घे. सगळं आहे. शेवटचे 30 सेकंद राहिलेले आहेत. काश्मीर हे इकडे बघा. या सगळ्या 15. पिठं व कुठे आलं आणि लसूण डाळ पेस्ट घे. बघा. शेवटचे 10 सेकंद. 9 8 7 6 बेसन शोध बेसन. 4 3 2 1. कुकरची पहिली शिट्टी देण्याआधी आता तुमच्या कानामध्ये अगदी तेल ओतून राजशेफ नाही का. कारण तुमचा पदार्थ नेमका काय आहे आणि आहे त्या साहित्यात तुम्ही सुरू कुठे करू शकता हे त्या तुम्हाला सांगणार आहेत. सो राजशेफ तुमची वेळ सुरू होते आहे आत्ता. ओके मी सुरुवात करते सुदेश दादांसोबत. ओके. तुम्ही आधी सगळं कटिंग आणि चॉपिंग करायला सुरुवात करा. कारण शेवभाजीसाठी सगळा खडा मसाला तुम्हाला भाजायचा आहे आणि एकीकडे तुम्हाला उकड तयार करायची आहे तुमच्या भाकरीसाठी. ओके पण चॉपिंग आणि कटिंग कशाचं म्हणजे कुठल्या साहित्याचं? कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर हे सगळं चिरून एकीकडे ठेवून द्या. ओके. आता स्पृहा. तुला मासवडी रस्सा बनवायचा आहे. त्याच्यामध्ये तुला 3च गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर मासवडी म्हणजे त्याचं कव्हर, आतमधलं त्याचं बोन मॅरो आणि करी. या 3 गोष्टी तुला बनवायच्या आहेत. तर त्याच्यातला आतमधला जो मसाला आहे त्याच्यासाठी लागणारे सगळे इन्ग्रेडियंट्स तुझ्या ट्रॉलीमध्ये खाली ठेवलेले आहेत. तू महत्वाचे इन्ग्रेडियंट जे विसरलीये ते नंतर घेऊन ये आणि कटिंग आणि चॉपिंग चालू कर आणि सोबत बाजूला तुमचे मसाले भाजायला घे. बर. त्याच्यात तिला शेंगदाण्याचं कूट मिळालेलं नाहीये. तिला शेंगदाणा सुद्धा आणावा लागणार आहे. तो तिने आणलेला नाहीये. आज होत नसतो पदार्थ. काश्मीरने पाटवडी रस्स्यासाठी महत्वाचं म्हणजे ज्वारीचं पीठ आणलेलं नाहीये. पण जे तिच्याजवळ खडे मसाले मला दिसतात म्हणजे कांदा दिसतोय लसूण दिसतोय
आलं दिसतंय आणि मिरच्या दिसतात आहेत. ऍटलीस्ट त्यांनी ते कटिंग चालू करावं आणि भाजायला सुरुवात करावी. पण मला आणि सांगा, पाटवडी रस्त्यासाठी ज्वारीचं पीठ म्हणजे भाकरीसाठी लागणार आहे ना त्याला ते? मग सो हिअर इज द ट्रिक ऑफ पाटोडी रस्सा. ओके. आणि बघा, पाटोडी रस्सा हा विदर्भातला हो. आहे. तिखट आणि चवदार असतो, पण त्याच्यातला कुठलाही प्रोटीन किंवा कुठलंही विटॅमिन्स मरू न देता तो रस्सा तसाच्या तसा कायम ठेवायचा असेल तर त्याला अडेसिव्ह ज्वारीचं पीठ लागतं. ओके. मग आता म्हणून गश्मीर ज्वारीचं कशापासून पीठ करणार आहे? टाकतात. गश्मीर आता तो आधी हे सगळं कट करून घेईल, ओके. कांदे, मिरच्या, आलं, आणि मग ते सगळं खडे मसाले भाजायला लागेल. तो परफेक्ट. म्हणजे त्याच्यात जो खोबरं नाहीये त्याच्यात, जे महत्वाचं आहे. ओके. म्हणजे तुम्ही आता कृती कशापासून सुरू करू शकता हे तुमच्या लक्षात आलं असेल असं आम्ही गृहीत धरतो. कुकरची पहिली शिट्टी देऊया. महाराज, परवानगी असेल तर पहिली शिट्टी देतो. द्या, पहिली शिट्टी द्या. सुदेश दादा, सुरी नाहीये. हे काय समोर एवढ्या सुरे आहेत? ओ शिट. मायला खोटी आली. मला फक्त एक विचारायचंय. हा. इतके छान आता म्हणजे वेगवेगळे आवाज, इतकी छान गाणी, पण ह्यांना किचन मध्ये काम करत असताना, कष्ट करत असताना खुश करण्यासाठी एखादं गाणं तुम्ही नेहमी गुणगुणता का? नाही नाही. हा आपला उगाच माझा कॉन्फिडन्स. तर एखादं गाणं हे माझी असं कुठलंच नाही. हो माझी रे अपना किनारा नदिया की धारा है तेल किती घालू रे जास्त पडलं वाटतं. टाकू द्या थोडं तेल, गरम होऊ द्या थोडं. अच्छा. तेल गरम होऊ द्या. तेल गरम होणे दो. बरं महाराज, साधारण महाराज टरफलासह कांदा टाकण्याचं एक हे माझं टरफल आहे, मीच उचलणार. स्पृहा काय हवंय तुला? सर, मला खडे मसाले पाहिजेत. महाराज, गल्लीत भंडाऱ्याला लागेल एवढा टोमॅटो तिने चिरून ठेवलाय. गप्पा. मी भाकरी बनवतोय ह्याची. ह्याच्यात बेसन घातलं तुम्ही? मग काय झालं? माझ्या खानावळीत होतोय. बरं नाही, टेस्ट चांगली येणार, मस्करी नाही. अरे बापरे. हे बघा राजशेफ, भाकरीमध्ये जर बेसन असेल तर इथून पुढे भज्यांमध्ये खसखस असलीच पाहिजे. पण खरं सांगा, त्याच्यात बेसन घालून भाकरी होणार? होणार. थांब बास, जास्त नको पाडी. नाही नाही नाही, प्यावी लागेल भाकरी. बापरे. मला वाटतं महाराज आता ह्याच्या पुढे काही होईल असं मला वाटत नाही, कारण साहित्यच नाहीये. हो ना? त्याच्यामुळे नुसताच आवाज येत राहील आणि कृती काही पुढे जाणार नाही. तर मला वाटतं तू पटकन मध्यभागी ये, काय ती शिक्षा भोग आणि मोकळा हो. चालेल का? चल. ये. 1 2 3. ओ शेट. काय शिक्षा आहे सांग. शिक्षा नाही, तसं काय एक टास्क आहे, एक त्याचं नाव आहे गणोजी. बर. म्हणजे कसं आहे, इमोजी असतात, तर इमोजी आणि गाणी असं एकत्र करून त्याचं नाव ठेवलंय मी गणोजी. ते क्रिएटिव्ह आहे एकदम, तुला नाही करणार वासाडे. ठीक आहे. तर आता कसं आहे की तुम्हाला मी काही इमोजीज दाखवीन, ओके? त्याच्यात गाणं लपलेलं आहे, ते गाणं तुम्हाला ओळखायचं आहे. ते गाणं गाताना तुला डॅन्स पण करायचा आहे. ठीक आहे? ओळखल्यानंतर बापरे. पहिलं गाणं आहे 1 2 3. अरे हे कठीण आहे. कान. हे काय वाजवलं आता? हे काय वाजलं आता? कोंबड्यावर मांजर बसली. महाराज, चला 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 लवकर. ऐका दाजीबा, लावा गाणं. मुझे प्यार नहीं तुझसे है बा, मुझे दिल दिल को तेरा देवा. मुझे प्यार नहीं तुझसे है बा, मुझे दिल दिल को तेरा देवा. ऐका ना. तिसरं गाणं. कोंबडी पळाली. क्या बात है यार.
काश्मीर क्या बात है. तुझा डान्स बघून मला एक खात्री पटली की हे माझं कामच नाहीये. फारच अवघड आहे माझ्यासाठी. काश्मीर तू साहित्य घेऊन ये. नाही 2 वाट्या लागेल ना आपल्याला भाकरी म्हणजे. चलो मी आलो. झालेलं आहे अजून काही नाही झालं. नक्की धन्यवाद. धन्यवाद. मंडळी, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने जर कधी आफ्रिका प्रत्यक्षात पाहिला नसेल तर तो दाखवण्याचं काम आम्ही तुम्हाला इथे करू शकतो. मला एक विचारायचंय. आता कधी कधी आपलं म्हणजे खोडकर आपण असतो म्हणूनच आपण कलाकार असतो. आपल्या अंगात एक खोडी असते. आवाजांचा वापर करून कधी कुणाला तुम्ही फसवलंय, चेष्टा केलीये? साहेब असं लोकांना वाटतं पण उलट झालंय. अमिताभ बच्चन साहेब त्यांना माझं गाणं रेकॉर्ड करायचं होतं सहारा स्टुडिओ गोरेगावमध्ये. बर. तर कोणीतरी त्यांना सांगितलं की हा स्टुडिओ बुक केला आहे सपना मुखर्जीने, तर तुम्ही जर फोन केला तर ती तो स्टुडिओ सोडेल आपल्यासाठी. तर बच्चन साहेबांनी फोन लावला, सपना जी मैं अमिताभ बच्चन बोल रहा हूं. सुदेश मजाक मत करो. तर सपना जी मैं अमिताभ बच्चन. सुदेश मैं फोन काट दूंगी. सपना जी मैं अमिताभ बच्चन. मैं डेंटिस्ट के पास जा रही हूं, मैं फोन रख रही हूं. सपना जी मैं अमिताभ बच्चन. सर सचमुच आप बोल रहे हैं? नहीं, मैं सुदेश भोसले बोल रहा हूं. अमित जी जेव्हा जुम्मा चुम्मा गायला तेव्हा अमित जी बोलले, जया जी 1.5 साल तक मानने को तैयार नहीं थी कि गाना मैंने नहीं गाया. सर थँक्यू सो मच. ही आठवणी शेअर केल्याबद्दल आम्हाला फार आनंद झाला. मला राजशेख तुम्हाला विचारायचंय की कुणाचं काम मुळात तटलंय? मला असं वाटतं स्पृहा ऍब्सोल्युटली थांबली आहे, कारण तिचा मसालाही नाही बनणार, तिचा कव्हर पण नाही बनणार आणि करी पण नाही बनणार. अरे बाबा, तू गॅस ये बंद लवकर कर. स्पुरा. स्पुरा पटकन ये. चल चल. मध्यभागी ये, गॅस बंद कर. 3, 2, 1. ओ शेट. मला आनंद झालाय स्पृहा जोशीला शिक्षा मिळाली आहे. पिक्चरचं नाव आहे हृदय जाल्यात पडताना. म्हणजे इथे कशी अशी हार्टची भरपूर अशी फुग पडणार आहे. फुग. आणि यांच्या हातामध्ये एक जालं असणार. जाली अशी धरायची आणि अशी तुम्ही अशी ती फुग पकडायची. थोडक्यात काय, महाराष्ट्रभर तुझ्यावरती जे कवयित्री म्हणून, अभिनेत्री म्हणून प्रेम तू टिपत फिरत असतेस ते तुला इथे फुगाच्या स्वरूपात टिपायचं. बरोबर ना? बरोबर, एकदम. आणा रे झालं. आला 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 आली 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 आली. पकड पकड पकड. तिकडे पडली तिकडे पडली. अजून 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 जास्तीत जास्त पकडायचे. इकडे 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 मागे मागे गेला. हात लावायचा. हात नाही हात नाही हात नाही. या जबरदस्त जबरदस्त. अजून भरलं पाहिजे. अरे 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 अरे. इकडे महाराज. अरे इकडे इकडे इकडे. अरे ते गॅसवर ठेव ना मग. पिवळं टाकल्यामुळे ते आता ते तुम्हाला ऑमलेट वाटणार. एग फ्राईड. महाराज, हे काहीतरी पिवळं आपोआपच पडलं आणि ते म्हणतात मी टाकलंय. नाही नाही, ते पिवळं पडलं नाहीये. पडलं ते वरून तुमच्या फुग्यात होतं. माझा ऐका महाराज, या टेबलला तुम्ही विशेष पारितोषिक घोषित करा. महाराज, मी पण एक म्हणजे माझा अनुभव सांगते सुदेश दादांना बघून. आज मागच्या 17 वर्षांमध्ये पहिल्यांदा पहिल्या माणसाला बघितलंय जो मोहरी हलवत बसलाय त्याला. बरं, हम इंसाफ सबके साथ बराबर करते हैं. मी चालली आज शेवगाची भयंकर होणार. अच्छा, तुम्ही मला खूप मदत केली. फक्त तुम्ही काय विसरू नका आता ह्याच्यानंतर. मी काही नाही. म्हणजे इतकी वर्ष जे काय करतोय. महाराज महाराज, ऐका 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 ऐका. नाही, गॅस बंद. हे ऐका ऐका, एक मिनिट. बाकी स्पर्धकांना सांगायचंय, हे ठेवलेलं साहित्य प्रमाणात तुम्हाला घ्यायचंय. आम्ही प्रमाणात नाही ठेवलंय, तुम्ही अख्खं टाकताय. अच्छा, असं झालंय का? मला मिसगाईड केलं. महाराज, हळदी आणि तिखटाचा डोंगर आहे याकडे.
इसमें विरोधी पक्ष का हात है. आणि येऊ तिकडे मी येऊ या या नाही, मला नाही, एकदम मला छान. बघायची खूप इच्छा आहे. हो, या, ताबडतोब या, छान, छान. महाराज. त्याला हलवा पटपट, काही नाही होत. गॅस बंद करा. अच्छा गावात आता हे घाला आता पटकन. हे काय होणार? घाला ते त्याच्यात. थांबा. घाला, हे घाला त्याच्यात. सगळं? जरा दाह कमी करा. घाल. अर्धा हो, हे चमचा घाल. खोबरं आहे. हो, माहितीये मला. सॉरी. थोडा 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 बस बस. जनरली काळा मसाला हा फोडणीत टाकायचा असतो. मसाला जाळून त्याला काळा करायचा नसतो असं एक मला माहिती होतं. पण इथे मसाले जाळून सगळ्या मसाल्याला काळा मसाला केलेला आहे यांनी. ओके, इथे आता मी गृहिणींसाठी एक टिप देते. द्या. शेवभाजीमध्ये कुठलीही शेव बाहेरनं बाजारातली विकत आणलेली नसावी. ओरिजिनल ऑथेंटिक शेवभाजीची शेव ऍक्च्युली रस्स्यामध्ये पाडायची असते. महाराज शेवभाजी बघा ऑथेंटिक पद्धतीने बनवणं चाललेलं आहे. क्या बात आहे यार. रस्स्यामध्ये डायरेक्ट शेव तयार करतायत. ही अशी एवढी परफेक्ट शेव पाडतात ते. शाळेत पाट्या पाडत होतो. महाराज फक्त मलाच गांभीर्य राहिलं या पदार्थांचं असं मला वाटू लागलेलं आहे. तर असा आजचा हा या टेबलवरचा प्रयत्न पाहता महाराज तुम्हाला काय वाटतंय साधारण? काही नाही, इथेच बसावं की तिथे जाऊन बसावं हा विचार करतो. महाराज मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही असं नसतं वा. तू इथे मला थांबा असं म्हटलं तरी थांबणार नाहीये मी जातो. काय राहिलं राजशेफ याच्यामध्ये? ही आहे मासवडीचा रस्सा आहे. याच्यामध्ये गुळाचा वापर केला जातो, ज्याने त्याला एक टँगी टेस्ट येते. कारण मासवडी असते तिखट. तर एनिवे आपण सगळेजण म्हणतोच साखरेपेक्षा गुळ भारी, म्हणून आहे तो आरोग्यकारी. करेक्ट. तर आपण थोडा गुळ वापरूया याच्यामध्ये. वा 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 वा. मासोडी रस्स्यामध्ये गुळाचा आपण आता टच देणार आहोत. वा मंडळी, आपण नेहमी म्हणतो की गुळाचा खमंगपणा हा पदार्थाला अतिशय चांगली चव देतो. 4 चमचे. वा 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 वा, क्या बात. किती छान. साखरेपेक्षा गुळ भारी, कारण तो आहे आरोग्यकारी. म्हणूनच पितांबरी रुचियान अशी गुळ पावडर हवी घरोघरी. मला वाटतं आता सुदेश सर, ते सुदेशजी मगासपासून प्रचंड कामात असल्यासारखं काहीतरी चाललंय त्यांचं, पण ऍक्च्युली तसं काही घडत नाहीये. मला असं वाटतं तुम्ही एकदा शिक्षा भोगा, मग तुम्हाला पुढचा मार्ग सांगण्यात येईल. चालेल? 3, 2, 1. ओ शेठ. के पान बनारस वाला, खाई के पान बनारस वाला, खुली जाए बंद अकल का ताला, फिर तो ऐसा करे धमाल, सीधी करते सबकी चाल, छोरा गंगा किनारे वाला. एकदम सोपं आहे. यांचं गाणं ऐकणं इथं काही शिक्षाच नाही, बरोबर आहे की नाही? पण या गाण्यामध्ये थोडासा आपण टास्क केलेला आहे. म्हणजे कसं, एक माउथ गाण अडकवून ते गाणं आपल्याला यांच्याकडनं ऐकायचंय. ठीक पण आहे. पहिल्यांदा आपण नॉर्मल गाणं ऐकूया. बर, कुठलं गाणं पहिलं? मेरी मखना फ्रॉम बागबान. बागबान. बर, म्हणा सर. मेरी मखना आहा. मेरी सोनिए चन बलिए, सोनी तेरी चाल सोनी वे, लगदी माल सोनी वे. मेरी मखना मेरी सोनिए, मर जावा है तेरे बिन, सोनी तेरी चाल सोनी वे, लगदी कमाल सोनी वे. वा 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 वा. जबरदस्त जबरदस्त. आणि त्याच्यानंतर दुसरं गाणं तुम्हाला म्हणायचंय. थँक्यू थँक्यू. ढगाला लागली कळ, जसं जीवात जीव घुटमळ, तसं फिरतीचं वाढतंय बळ, हे तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळालं, बघून दुश्मन जळ, वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ, ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ, गळ गळ, हे किती गळणार. थँक्यू थँक्यू. हे आम्हाला माउथ गार्ड वापरून तुम्ही गाऊन दाखवा. बाप रे. हा हा हा. हा 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 हा. अडका काय?
मस्त आलं बाई. ढगाला लागली काळा साणी थेंगाळा ढगाला लागली. वा 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 जबरदस्त 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 जबरदस्त. तुझ्या आईला अहो महाराज, घात झाला महाराज, घात. महाराज शिक्षेच्या नादात तुम्हाला शिक्षा होणार आहे असं मला वाटतं. भाकरी चिकटलेली आहे पॅनला. हे महाराजाने तिकडून मारली माझ्यावर. चला तिकडे काश्मीरची लगबग सुरू आहे. आता भाकरी करण्यासाठी स्पृहा आता ग्रेव्ही करते आहे. तिकडे सुदेश सरांनी परत एकदा भाकरी थापायचा प्रयत्न सुरू केलेला आहे. मला वाटतं हीच ती वेळ आहे कुकरची दुसरी शिट्टी देण्याची. ओके राज शेफ, दुसरी शिट्टी झालेली आहे. आता तुमचे हात मोकळे सोडलेले आहेत. तुम्ही पटकन प्रत्येक टेबलवरती जाऊन मदत करू शकता. फास्ट. पाटवडी रस्सा बनवताना त्याच्यामध्ये थिकनेस जर काही आणायचं असेल तर आपण ज्वारीचं पीठ वापरतो. ते ज्वारीचं पीठ वापरताना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी, गरम पाणी घालून ते त्या मसाल्यांमध्ये घालायचं असतं. तर पाटवडी रस्सा परफेक्ट थिकनेसचा आणि परफेक्ट फ्लेवरचा तयार होतो. ही गृहिणींसाठीची टीप. पाणी लावायचं असतं, ठीक आहे. आणि पलटवायचं आणि मग पुन्हा पाणी लावायचं आणि मग ती शिजते. मी मदत करू? हे बघ, याला तिरपे हात. ओके ओके. आणि मग ते ओपन ठेवायचे. इथे 2, इथे 2 आणि मध्ये ही करी टाकायची. अच्छा, ते त्याच्यात सोडायचं नाही? नाही 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 नाही. ओ आय नशीब, आय थॉट की हे सी. चला, तिसऱ्या शिट्टीसाठी आपण एक काउंटडाऊन सुरू करूया. 10 सेकंदात आपल्याला मिळणार आहे तिसरी शिट्टी. काउंटडाऊन. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. स्टॉप स्टॉप स्टॉप. हँड्स अप. आता मी इथून सुरू करू का? हो. आधी नुसती खाऊन बघतो. छान झालेलं आहे. काय कमी जास्त ते होत राहतं. कारण दर दिवशी कुठलीही गृहिणी घरात एकदम 100% करत नाही. तुम्ही तर पहिल्यांदा करताय, पण त्यामध्ये पदार्थ चांगले झालेले आहेत. वा महाराज, निकालाकडे जाण्याआधी एक छोटस तुमची परवानगी असेल तर एक पदार्थ इथे मागवतो. त्या पदार्थाशी निगडीत एक आठवण मी तुम्हाला नंतर सांगेन. घेऊन यावर प्लीज. वा 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 वा. या पदार्थाशी निगडीत आठवण कोणाची आहे सांगा बरं. माझी आठवण आहे पावभाजीशी निगडीत. वेल ऍक्च्युली खूप आधी मी जेव्हा 5वी 6वीत होतो तेव्हा आमची जरा परिस्थिती वाईट होती फायनान्शियली. सो माझी आई मला आणि माझ्या मोठ्या बहिणीला बाहेर जेवण करायला घेऊन जायची महिन्यातनं एकदा. आणि सगळा खर्च झाल्यानंतर महिन्याचा 200 रुपये उरायचे तिच्याकडे आमच्या तिघांच्या बाहेरच्या डिनर करता. जिथे मला अजूनही आठवते की आई नेहमी
₹200 असल्यामुळे आणि तिघांना खायचं असल्यामुळे उजव्या बाजूला नेहमी बघायची पहिलं की आपण काय ऑर्डर करू शकतो. आणि त्या उजव्या बाजूला कॅल्क्युलेट केल्यावरती आमच्या तिघांकरता बरोबर ₹200 पावभाजी आणि एक मोसंबी ज्यूस असं यायचं. सो आज आता काय होतं की माझी बायको आणि माझा मुलगा आहे, आई पण असते कधी कधी सोबत, तर आम्ही बऱ्याचदा 7 स्टार हॉटेल्स आणि अब्रॉड आणि इकडे तिकडे जातो आणि वाटेल ते कॉस्टलीस्ट ऑफ वाईन्स आणि डिशेस उजव्या बाजूला न बघता ऑर्डर करतो. सो ते पावभाजीचं असोसिएशन आहे माझ्याकडे. मला वाटतं महाराज हा तुमचा अधिकार आहे. आज इतका कष्टातनं परिस्थितीच्या अगदी सगळ्या गोष्टींचा सामना करत गश्मीर एवढा सुपरस्टार आहे, त्याला एक छानसा पावभाजीचा घास भरवा आणि मग आपण निकालाकडे जाऊया. So sweet. वा, वा. वा, वा. क्या बात आहे, क्या बात आहे. वा, वा, वा. आणि आता महाराज मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही विजेता किंवा विजेती घोषित करावी. ओके. आता कसं आहे, ही भाकरी तर आपण बाद झालेली. ही भाकरी का किंवा भाकरी आहे का इथपासून सगळी तयारी आहे. हे अप्रतिम झालेलं आहे, पण ह्याच्यात किंचित मीठ कमी आहे. अच्छा, बर. एक दाणा मीठ चाललं असतं. बर. हे कमी शिजलेलं आहे. टोमॅटो अप्रतिम आहे. ह्याची भाकरी चांगली झाली. पापुद्रा आला असता तर अजून मजा आली असती, पण फर्स्ट अटेम्प्टच्या दृष्टीने चांगली आहे. अरे तर आजचे तिन्ही पदार्थ खाल्ल्यानंतर असं मला जाणवतंय की आजचा जो विनर आहे तो गश्मीर. गश्मीर महाजनी यांना मिळत आहे एक छानसं डिश वॉशर. उद्या घरी या ना. याच नोटवरती तुमचा निरोप घेतो आपल्या लाडक्या खमंग आणि वाफाळत्या शो मधनं. त्याचं नाव आहे मस्त मजेदार किचन कलाकार. आता मनोरंजन आणि मेजवानी एका ताटात. बाय.